एका छोट्याशा डोंगरांच्या कुशीत वसलेल्या गावात एक प्रचंड जुना वाडा होता. त्या वाड्याच्या भिंतींना मोठ्या मोठ्या भेगा पडल्या होत्या. खिडक्यांचे काच तुटलेले होते आणि दार वाऱ्याने आपोआप कर्र असा आवाज करत हलायचं. दिवसा सुद्धा लोक त्या वाड्याकडे बघायला सुद्धा घाबरायचे. गावात अफवा पसरली होती, त्या वाड्यात रात्री भूत फिरतं. कधी खिडकीत पांढरी सावली दिसते, कधी कोणाच्या रडण्याचा आवाज येतो. रात्र झाली की त्या वाड्याकडून विचित्र आवाज यायचे. हू, धडाम, खडखडखड, टक टक टक. गावकरी दारं खिडक्या बंद करून बसायचे. लहान मुलांना तर संध्याकाळीच घराबाहेर पडू दिलं जात नव्हतं. पण त्या गावात गणू नावाचा एक चुणचुणीत आणि धाडसी मुलगा होता. गणूचे डोळे नेहमी कुतूहलाने चमकायचे. त्याला रहस्य उलगडायला फार आवडायचं. तो नेहमी म्हणायचा, भूत वगैरे काही नसतं, लोक उगाच घाबरतात. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर त्याचे मित्र वाड्याजवळून जात होते. अचानक वाऱ्याने वाड्याचं दार जोरात आपटलं. धडाम. सगळे मित्र किंचारले. आ, भूत. मित्रांनी गणूला चिडवलं. तू खूप धाडसी आहेस ना, मग आज रात्री वाड्यात जाऊन दाखव. हो, आणि आतून काहीतरी आणून दाखव. गणू थोडा विचारात पडला, पण त्याने छाती ताणली आणि म्हणाला, ठीक आहे, आजच जाईन. त्या रात्री गावात भयंकर शांतता होती. आकाशात ढग चंद्राशी लपंडाव खेळत होते. वाऱ्यामुळे झाडांच्या सावल्या भिंतींवर नाचत होत्या. गणूने हातात एक जुना कंदील घेतला. त्याचा पिवळसर प्रकाश अंधारात थरथरत होता. तो हळूहळू वाड्याकडे चालू लागला. जसजसा तो जवळ जात होता तसतसे आवाज मोठे होत होते. टक टक टक, हू, कर्र. वाड्याचं मोठं दार स्वतःहून हलू लागलं. गणूने थरथरत्या हाताने दार ढकललं. कर्रस. दार हळूच उघडलं. आत पूर्ण अंधार. कोळ्यांची जाळी चेहऱ्याला चिकटली. पायाखाली धूळ उडाली. अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. ठक ठक ठक. गणूचं हृदय जोरात धडधडू लागलं, पण तो थांबला नाही. तो पायऱ्या चढू लागला. कर्क कर्क. पायऱ्या आवाज करत होत्या. अचानक थंड वाऱ्याचा झोत आला आणि कंदील विझला. संपूर्ण अंधार. गणू घाबरला. तेवढ्यात कोणीतरी कुजबुजलं. कोण आहेस तिकडे? गणूचा घसा कोरडा पडला, पण त्याने धाडस करून उत्तर दिलं, मी गणू. तू कोण? क्षणात वरच्या खोलीचं दार आपटलं. धडाम. आणि पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं एक भूत हवेत हलत त्याच्या समोर आलं. त्याचे डोळे लाल चमकत होते. भूत मोठ्या आवाजात ओरडलं, मी या वाड्याचं भूत आहे. गणू 2 पावलं मागे सरकला, पण त्याला जाणवलं भूताचे पाय जमिनीवर टेकले होते आणि त्याचा आवाज थरथरत होता. गणू हळूहळू पुढे गेला. भूत घाबरलं. ए, थांब, जवळ येऊ नकोस. गणूने झटकन त्या भूताची चादर पकडली आणि जोरात ओढली. अरे बापरे. आत एक बारीकसा माणूस थरथरत उभा होता. तो रडवेल्या आवाजात म्हणाला, अरे मला माफ कर, मी भूत नाही. गणू आश्चर्याने म्हणाला, मग कोण आहेस? तो माणूस म्हणाला, मी गंगू काका, गावातलेच. लोकांना घाबरवून इथे कोणी येऊ नये म्हणून मी भूताचा वेश घेतला. या वाड्याच्या मागच्या बागेत खूप गोड आंबे आहेत, ते कोणी चोरू नयेत म्हणून. गणू मोठ्याने हसू लागला. तेवढ्यात खिडकीतून मांजर उडी मारून गेलं. म्याव. गंगू काका पुन्हा घाबरले. आ, खरं भूत. गणू पोट धरून हसू लागला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव वाड्यासमोर जमलं. गणूने सगळ्यांना सत्य सांगितलं. गावकरी आधी थक्क झाले आणि मग सगळे जोरात हसू लागले. गंगू काका लाजेने मान खाली घालून उभे होते. तेव्हापासून गावात कोणीही भूतांच्या अफवांना घाबरू लागलं नाही. मुलं तर त्या वाड्याजवळ खेळू लागली आणि गणू झाला गावाचा धाडसी हिरो. भीती बहुतेक वेळा आपल्या मनातच असते. सत्याला सामोरं गेलं की भीती पळून जाते.